गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही अचानक मुंबईला चाललो आहोत. मी आणि माझी फॅमिली आणि काही थोडंफार काम पण आहे आणि फॅमिली ट्रिप पण छोटीशी 1 डे रिटर्नच जाऊन येणार आहे. पण ह्या दिवशी आम्ही काय काय मज्जा करतोय, काय काय गोष्टी करतोय, ह्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. मुंबईला निघालो आहे वीकेंड होता त्यामुळे इतकं ट्रॅफिक होतं रोडला आणि त्यात पाऊस. मस्त गाडीत झोप काढली आणि आता आजोबांसोबत चालली आहे फूड मॉलला. तू काय खाणार आहे? वेटिंग फॉर द ऑर्डर. मैसूर साधा डोसा, कोथिंबीर वडी, चीज ग्रिल्ड सँडविच, इडली, मेदू वडा, कोथिंबीर वडी, वडापाव और बाबा. कसं आहे? कसं आहे हे? छान आहे. तू काय घेणार आहे? खाणं पिणं इज परफेक्टली डन. कॉफी पण प्यायली, मस्त फिल्टर कॉफी. आज वीकेंड असल्यामुळे फूड मॉलला इतकं ट्रॅफिक आहे की कार पार्किंगला पण जागा नाही आहे. हत्तीवरती निबंध करतोय संस्कृतमध्ये. तर माझा आवडता प्राणी हत्ती. हत्तीला 4 पाय, 1 शेपूट आहे. आता हे सगळं आम्हाला संस्कृतमध्ये म्हणायचं आहे. तर मला पहिलं वाक्य समजलंय, मम प्रिय पशु गज अस्ति. आता पुढे 4ला काय म्हणतात ते शोधायचं आहे. शेपूटला मी शोधलंय पुटिका असं म्हणतात. तुम्हाला संस्कृत नाहीये? शाळेत होतो त्यापर्यंत होतं, नंतर विसरलो. बाबा सांगतील, बाबांना माहितीये. गज मम प्रिय पशु गज असती. त्याला 4 पाय असते, 1 सोंड असते. अर्धमागधी भाषा. होबो ग्राम सभाए ग्रामदव्या सव्या सव्वे. वो जो कोई मुझे बरवू वो महकम धरवू. कॅन यू गाईज सी केसांची हालत इन ट्रॅव्हलिंग. म्हणून मी गपचूप वेणी घालते कारण माझे हेअर खूप जास्त फ्रीझी आहे आणि त्यांना असं मोकळं ढाकळं सोडलं तर ते असे वाकडे तिकडे होऊन जातात. हा फ्लायओव्हर ऑलमोस्ट रीच्ड. दादर. फायनली रीच्ड इन मुंबई. आता आमचं एक काम आहे दादरमध्ये, तर ते आम्हाला करायचं आहे. सो मी आणि बाबा जाऊन ते काम करून येणार आहे आणि मग आम्ही एका रिलेटिव्ज आहेत इकडे, तर त्यांच्याकडे आम्ही थांबून मग आम्ही बॅक टू पुणे निघू. टॉल बिल्डिंग कॅन यू गाईज सी. पण ना कुठे वाटते की एवढी मोठी बिल्डिंग कशी. our relatives please. वर्ल्ड कप आल्याच ना माझ्याकडे. नाही माझ्याकडे आले नाही. कुठेच पोट टाकू नका तुम्ही. माझ्याकडे आले नाही. मिंग डिनर ओव्हर हिअर. पावभाजी बनवली आणि हा खादाड पाव सुरू काम. मी तर चालेल त्याच्यामुळे टेन्शन जास्त येते. तर तुम्हाला भूक लागली आहे ना? मानसी तू प्लीज शांत बस. पूर्ण पेटलेलं उगाच ते नव्हतं. मस्त जेवण केलं, फॅमिलीसोबत गप्पा टप्पा केल्या. मग काकाचा बड्डे होता, सो त्याला औक्षण करून त्याला गिफ्ट दिलं त्याला आवडेल तसं. मग मी लग्नानंतर पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलेले म्हणून माझी पण ओटी भरली आणि गिफ्ट पण मिळालं. आम्ही पुण्याचे आहेत, आम्ही सोडत नाही. नमस्कार करते मी.
माझ्यानंतर आईची पण ओटी भरली श्रावणातली चवाष्ट म्हणून. देन इट वॉज टाइम टू से गुड बाय टू ऑल ऑफ माय लव्ड फॅमिली. डन विथ एव्हरीथिंग अँड गोइंग बॅक टू पुणे नाव. परत फूड मॉलला थांबलोय कॉफी पिण्यासाठी, कारण रात्रीचे ऑलमोस्ट 11 वगैरे वाजले आहेत आता आणि बाबा वॉन्ट्स टू हॅव कॉफी म्हणून. द्या मला हात, डोक्याला लागेल. मला अटल सेतू कसा वाटला? मस्तच आहे. तुम्ही बघितलेला का तो आधी? नव्हता बघितला? जिरा सोडा दे. आजोबांना जिरा सोडा प्यायचा. आई इज ऑल्सो जिरा सोडा अँड मोगू मोगू. मस्तपैकी पावभाजी खाल्ली आहे आणि आता ते पचायला पाहिजे म्हणून जिरा सोडा. व्हॉट अॅन आयडिया सरजी. पण खाताना हळूहळू नाही खाल्लंय, बघा बघ खाल्लंय. आई पण आजोबांच्या टीममध्ये जिरा सोडा, बाबा आणि सोम एका टीममध्ये नेस कॉफी. शोधतात की मोगू मोगू मध्ये एवढं महाग काय आहे की ते 150ला आहे. एवढ्याच्या बाटलीमध्ये आता किती शोध चाललाय, त्याचं सगळं स्टिकर वाचून काढतील की काय आहे त्याच्यामध्ये. लहानपणी आई मला हात धरून घेऊन जायची, आता उलट आहे. पाऊस इतका जोरात पडतोय की काही विचारूच नका. सोहम इतका डॅम्बिस आहे की मला आईच्या खांद्यावर झोपायचं होतं, पण मुद्दामून हात मध्ये ठेवणार की मला झोपून नाही देणार आणि आई मध्ये बसले, त्यामुळे दोघांमध्ये सँडविच झालेलं. That's it for the vlog, guys. If you really loved this vlog, this mini trip with my family, but if you like this video with my family, then do let me know in the comments. And if you really love and have interest in watching vlogs and interior designing, then subscribe my channel and follow my Instagram page also, Feliz the Design Studio. Thank you so much for watching. See you soon.